श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत, अभिनंदन आहे. 3 दिवसीय स्वामी समर्थ उपासना दुःख दूर करण्यासाठी. जेव्हा जीवनात खूप दुःख असते तेव्हा त्या दुःखातून बाहेर निघण्याकरता आपण देवाचा धाव घेतो आणि जेव्हा आपण आपल्या गुरुच्या शरण जातो तेव्हा आपले गुरु आपल्या बाजूने उभे राहतात. आणि विश्वास ठेवा, जेव्हा गुरु आपल्या बाजूने उभे राहतात तेव्हा दुःख, दारिद्र्य, संकटे सगळे दूर होऊन जातात. स्वामी समर्थ मार्गातील सगळे अडथळे दूर करतील आणि विवेक, वैराग्य यांच्या सहाय्याने भक्ती करून शकणाऱ्यांना सगळ्यांना ते मदत करतील. फक्त विवेक ठेवायचा आहे आणि वैराग्य ठेवायचा, म्हणजे ईर्ष्या, द्वेष, दुर्भावना ही काही सुद्धा मनामध्ये नकोय. मनामध्ये या दुर्गुणांना काहीच जागा नाही आहे. जेव्हा मनामध्ये सद्गुण ठेवाले आणि विवेक ठेवाले, त्याच्या सहाय्याने म्हणजे ते सगळं मनात ठेवून जेव्हा तुम्ही भक्ती कराले तर नक्कीच तुम्हाला श्री स्वामी समर्थ मदत करायला येतील. हे महत्त्वाचे घटक आहेत की 3 दिवसात स्वामी समर्थांची सेवा किती मनापासून आणि किती तल्लीनतेने आपण करतोय. मनापासून आणि तल्लीनतेने केली गेली तर 3 दिवसात तुम्ही स्वामी चमत्कार स्वतः अनुभव कराल. स्वामींच्या भक्तीला आणि सेवेला काळ वेळेचे काही बंधन नाही आहे, पण जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा काही वेळेचे बंधन निश्चित असतात. स्वामी समर्थांच्या उपासनेने अनेक भक्तांच्या अडचणी सोडवल्या जातात. श्रद्धा आणि भक्तीने 3 दिवसात ती उपासना केल्यास समस्या दूर होतात आणि स्वामी समर्थांची कृपा अनुभवायला येते. मी हे नाही सांगत की 3 दिवसात तुमचे सगळे संकट बिलकुल दूर होऊन जातील, पण श्री स्वामींचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल आणि त्या संकटाला दूर करण्याचा मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल. श्री स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे नियम, तिची दिशा, कधी वाचायचे, केव्हा वाचन करायचे, त्याची वाचनविधी, त्याची फलश्रुती काय आहे, हे संबंध आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात की 3 दिवसामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, जेणे की आपल्याला दुःख, जीवनामध्ये जे संकट आहे, जे दारिद्र्य आहे ते दूर होऊन जाय. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका, नाहीतर काही आपल्याला या पूजनमध्ये करताना काही विधी सुटू शकतात. आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडलास तर लाईक आणि शेअर करा, जेणे की दुसऱ्यांना सुद्धा या उपासनेचा फलश्रुती मिळू शकेल. पहिले आपण हे पाहूया की आपल्याला या विधीमध्ये काय करायचं आहे. पहिले आपल्याला करायचं आहे संकल्प. आपल्या देवघरात आपल्याला पूजन करून श्री स्वामी समर्थ यांची फोटो किंवा आपल्याला मूर्ती स्थापित करायची आहे विधिवत, आणि त्यांचे पंचोपचारे पूजन करायचं आहे. 3 दिवसीय उपासनेचा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे आणि हे संकल्प आपण कशाकरता करतोय, आपला उद्देश काय आहे ते स्वामींना आपल्याला सांगायचं आहे. आता हे कधी करायचं आहे? स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचं जी उपासना आपल्याला करायची ती केव्हा करायची आहे? दशमी, एकादशी, द्वादशी या तिथीला 3 दिवसाचे आपण हे पारायण करू शकतो. पारायणाची वेळ आणि पद्धत, वेळ निश्चित केल्यास उत्तम राहिले. देवपूजा करून, इष्टदेवताची पूजन करून, आपल्या घरामध्ये जे मोठे आहेत त्यांना नमस्कार करून, त्यानंतर आपल्याला पोथीची पूजा करायची आहे. पूजा केल्यानंतर 1 माळ गायत्री मंत्राचा जपायचा आहे, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. नंतर गणपती अथर्वशीर्ष आपल्याला वाचायचे आहे. त्यानंतर स्वामींना सांगून आपल्याला पारायण करायचे आहे. पारायण करताना आपलं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशाकडे करायचं आहे. पहिल्या दिवशी आपले 3 दिवसीय उपासना आहे, म्हणून पहिल्या दिवशी आपल्याला ही उपासना जी आपण सुरू करू, जे स्वामी चरित्र सारामृतचे अध्याय वाचू, ते अध्याय आपल्याला वाचायचे आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा हे अध्याय आपल्याला पहिल्या दिवशी वाचन करायचे आहे.
साजूक तुपाचा अखंड दीप आपल्याला लावायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा अध्याय वाचायचा आहे. पण हे अध्याय वाचायच्या पूर्वी आपल्याला 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ आणि गणपती अथर्वशीर्ष वाचूनच हे अध्याय आपल्याला वाचायचे आहे. तिसऱ्या दिवशी 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21 अध्याय आपल्याला वाचायचा आहे. पण त्यापूर्वी सुद्धा आपल्याला गायत्री मंत्र, स्वामी समर्थची माळ जप करायची आहे, गणपती अथर्वशीर्ष वाचायचंच आहे. अध्याय वाचताना जेव्हा आपण अध्याय वाचतोय तर ते अध्याय आत्मसात करायचे आहे. असं नाही आहे की आपण अध्याय वाचूनच राहिलोय, त्याचं आपल्या मनाशी काही तोल जुळत नाही आहे, काही संबंध जुळत नाही. आपण जेव्हा ते अध्याय वाचतोय तेव्हा त्या अध्यायांना आपल्याला आत्मसात करायचं आहे आणि हे पाहायचं आहे की श्री स्वामी समर्थ आपल्यासमोर साक्षात बसलेले आहे असा भाव आपल्या मनामध्ये राहिलाच पाहिजे. चित्त, मन प्रसन्न आणि सकारात्मकतेचा भाव जरुरी आहे. एकाग्रता हवी, उच्चारण शुद्ध हवे, ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आणि दिवसभर आपल्याला नामस्मरण चालू ठेवायचे आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत 3 दिवसीय उपासना अतिशय पवित्र आणि फलदायी आहे. जेव्हा आपले हे 3 दिवसाचं पारायण पूर्ण होईल तेव्हा आपल्याला त्या दिवशी सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळेस जेव्हा हे आपले अध्याय आपले पूर्ण होतात, ज्या ठिकाणी आपण पूजा केली आहे त्या ठिकाणी आपल्याला छोटंसं एक हवन करायचं आहे. ते हवन आपल्याला बिलकुल 1 मिनिटाचं करायचं आहे. त्या हवनमध्ये आपल्याला जे हवन आपण करतो, तुम्हाला माहिती आहे, गायचे कंडे असतात, या गोऱ्या असतात ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, ते घ्यायचे आहे. त्याच्यावर साजूक तूप, गायचे तूप आणि त्याच्यामध्ये अक्षदा मिळवायचा आहे. भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि ह्याचे आपल्याला हवन करायचं आहे. फक्त 11 वेळा जप करून म्हणायचं आहे. तो जप आहे श्री स्वामी समर्थाय नमः स्वाहा. हे आपल्याला 11 वेळा म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला आहुती द्यायची आहे. स्वाहा म्हणून आपण आहुती देतो, ती आहुती आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर जेव्हा हे सगळं थंड होऊन जाईल, आहुती दिल्यानंतर ते ठेवायचं आहे. थंड झाल्यावरती ती विभूती आपल्याजवळ ठेवायची आहे आणि कोणत्याही कार्याला जाताना ते आपल्या कपाळावर लावून आपल्याला जायचं आहे. हे आपण लक्षात घ्या. जेव्हा पण आपण कोणत्याही कार्यानिमित्त बाहेर झाले तेव्हा ही विभूती आपण कपाळावर लावून जा. पहा, तुम्हाला थोड्या दिवसातच फरक दिसायला लागेल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चुकल्यास क्षमा प्रार्थी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.